संकल्प प्रतिष्ठान ठाणे द्वारा हर साल की तरह इस वर्ष भी भव्य दही हंडी 2025 का महाउत्सव कार्यक्रम का आयोजन किया गया। राज्य भर से आए नामांकित गोविंदा पथक ने अपनी ताकत, अनुशासन और लगन दिखाते हुए इतिहास रचा। इस कार्यक्रम का आयोजन लगातार 20 सालों से शिवसेना विधायक रविंद्र फाटक द्वारा किया जा रहा है, जिसमें कार्यक्रम की शोभा बढ़ाने महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस और महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधायक प्रवीण दरेकर, विधायक एडवोकेट निरंजन डावखरे, अभिनेता चंकी पांडे, अभिनेता सुनील शेट्टी के साथ तमाम गणमान्य अतिथियों की उपस्थिति रही। मुख्यमंत्री की उपस्थिति में ऑपरेशन सिंदूर को समर्पित सुंदर नाटक भी गोविंदा पथक के माध्यम से प्रस्तुत किया गया। मुख्यमंत्री और उप मुख्यमंत्री ने संकल्प प्रतिष्ठान एवं गोविंदा पथक साथ ही लाडली बहनों को शुभकामनाएं दी। संकल्प के मंच पर आर पार कुर्ला टू वेंगुला दशावतार मराठी चित्रपट का प्रमोशन किया गया। हंडी फोड़ने का सम्मान लालबागचा राजा गोविंदा पथक को मिला। उन्होंने यह हंडी फोड़ी। महिला सम्मान की हंडी फोड़ने का अवसर श्री विश्वेश्वर महिला गोविंदा पथक सावरकर नगर को मिला। अंतिम में किशन नगरचा राजा को 8 थर लगाकर हंडी फोड़ने का सौभाग्य मिला। कार्यक्रम की समाप्ति पर विधायक रविंद्र फाटक ने सहयोग करने वाले सभी का आभार प्रकट कर उनका सम्मान किया। तेजस्वी ही 4 नावं आता माझ्याकडे आलेली आहेत म्हणून आवाज जातो आणि अशाच एका चित्रपटाचं जे पथक तुम्हा तिघांचं मनपूर्वक स्वागत करतो। 20 वर्ष आहे आणि वेगळी ह्यापैकी दशावतार हा सिनेमा घेऊन तुम्ही आपल्या महाराष्ट्राची जी परंपरा आहे ती आपण ऐकूयात। गेल्या वर्षी अतिशय उत्तम पद्धतीने असे 9 थर त्यांनी हस्ती हम सभी के बीच मौजूद है। He is none other than a Bollywood. आपण संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण जे करत आहोत दरवर्षी अतिशय महाराष्ट्राला एक नवीन दिशा दाखवण्याचं कार्य केलेलं आहे असे आपल्या सगळ्यांचे समाज या वरती या तुम्ही देखील दिवसभर गुजून वाजत आहे। ठाण्याची मानाची अंडी फोडलेली आहे संकल्प प्रतिष्ठान। एक त्यांचं मनोगत जे आहे ते इथे व्यक्त केलेलं आहे। त्यांनी जय भवानी, बोल बजरंग, बोल बजरंग, हर 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 हर, भारत माता की, भारत माता की वंदे। सर्व गोविंदा पथकाचं मनापासून मी स्वागत करतो। संकल्प प्रतिष्ठान दहीहंडी उत्सव 2025 शिवसेनेचे उपनेते आमदार रवींद्र सदानंद फाटक आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या आयोजनातून ही नवी संकल्प, नवी उंची गाठण्याचा ही दहीहंडीचं आयोजन केलं। आज मी बघतोय गोविंदा पथकामध्ये एवढा पाऊस असला तरी एवढा उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळतोय। माझ्या लाडक्या बहिणी गोविंदा पण आहेत, लाडके भाऊ गोविंदा पण आहेत। या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो, मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो। गेल्या वर्षी मी केंद्रीय नाट्याला म्हणालो होतो की विधानसभेची हंडी महायुती फोडणार आणि ती फोडली। म्हणजे लाडक्या बहिणींनी फिरवली जादूची कांडी आणि महायुतीने फोडली विधानसभेची हंडी। आणि आता कुठली फोडायची आहे? आता महापालिका। आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो। आणि हंडी तुम्ही फोडली। पाकिस्तानची हंडी कोणी फोडली? पाकिस्तानची हंडी आपल्या भारतीय लष्कराने फोडली, ऑपरेशन सिंदूर। आणि म्हणून ऑपरेशन सिंदूर, ऑपरेशन महादेव हे यशस्वी करणारे भारतीय सेनेचे जवान यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना
खंबीर पाठिंबा देणारे देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचे अभिनंदन करतो आणि तुम्हाला सगळ्यांना खूप खूप गोविंदाच्या शुभेच्छा देतो। गोविंदा उत्सव सगळ्यांना सोबत घेऊन जाणार आहे आणि खऱ्या अर्थाने तिथं रवींद्र फाटक गोविंदा करतात, गणपती करतात, नवरात्रोत्सव करतात, सगळे सण उत्सव आपण साजरे करतो। मला सांगा, मुख्यमंत्री मी व्हायच्या आधी एकही सण सुरू होता का? गोविंदा सुरू होता का? गणपती सुरू होता का? तेवढीच मूर्ती आणा, तेवढीच मूर्ती आणा। तुमचा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर सगळे सण उत्सव सुरू झाले, सगळे निर्बंध काढून टाकले। ही आपली परंपरा, आपली संस्कृती पुढे नेण्याचं काम या महाराष्ट्रातल्या सर्व नौजवानांनी केलं, माझ्या बहिणींनी, लाडक्या आणि लाडक्या भावांनी। आणि म्हणून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। हे कुठल्या अखिल गोविंदा पथकाचं मनापासून स्वागत करतो त्यांना देखील। आणि महिला माय माऊली पथकाचं देखील मनापासून स्वागत, तुमचे मनापासून शुभेच्छा। खरं म्हणजे धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी हा गोविंदा उत्सव सुरू केला आणि म्हणून धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या नावाने जय जयकार करूया। धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा। आणि मग टेंबी नाक्याची हंडी संपूर्ण ठाण्यात फिरली आणि ठाणे हे गोविंदाची पंढरी ठरली। आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो, सगळे गोविंद येतात, टेंबी नाक्याला मानाच्या हंडीला सलामी देतात आणि मग सगळ्या ठाण्यामध्ये हंड्या फोडतात। आणि म्हणून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। अतिशय सुरक्षितपणे हा दहीहंडी उत्सव साजरा करा। पावसाचा देखील वर्षाव, मला वाटतं पहिल्यांदा या वर्षी सतत पाऊस पडतोय आणि आपल्यावर देखील आशीर्वादाचा वर्षाव पाऊस करतोय। आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा। रवींद्र फाटक तुमचे सर्व सहकारी यांचं मनापासून अभिनंदन। 5 लोकांनी 9 थर लावून सलामी दिली, त्या 5 मंडळांचं मनापासून अभिनंदन, मनापासून शुभेच्छा। आणि वर्ल्ड रेकॉर्ड पण ठाण्यामध्ये प्रताप सरनाईक यांच्या इथे वर्ल्ड रेकॉर्ड झालं, 10 थर लावले आणि ठाणं हे जगाच्या नकाशावर गोविंदा उत्सवाच्या माध्यमातून आलेलं आहे। आणि म्हणून ठाणं हे नंबर 1 आहे, या ठाण्या नंबर 1 आहे। आणि आमचे गोविंदा पथक पण नंबर 1 आहे। त्यांचं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन, धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। मैं यही दिन के लिए इंतजार करता हूँ कि मैं रवि जी के यहाँ आऊँ, ठाना आऊँ, इस जगह में आऊँ और दहीहंडी सेलिब्रेट करूँ सबके साथ। मेरे लिए बहुत लकी है और मैं बहुत इंजॉय करता हूँ। मुझे लगता है सबसे ज़्यादा मैं ही इंजॉय करता हूँ, आपने तो देखा होगा। क्या सांगू तुम्हारा, सुपर हिट, सुपर फास्ट। चलो बस अभी अगले साल जब मैं आऊँगा मैं खुद चढ़ के तोड़ने वाला हूँ हंडी। जो रवि जी बहुत बड़ा जैकपॉट रखने वाले, सेलिब्रिटी हंडी आएंगी ना, अगला साल का चमकी पांडे ही तोड़ेंगे। ये गाना कुछ फिल्म का डायलॉग, मम्मा मिया आखिरी पास्ता खाना का रास्ता। थैंक यू सर। थैंक यू सर।